तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. हे सर्व काम पूर्ण झालं नाही त्याला तुम्ही जबाबदार असाल. हे सर्व काम पूर्ण झालं नाही त्याला तुम्ही जबाबदार असाल. सटाणा शहराच्या विकासासंदर्भात आढावा बैठकीला आमदारांची दांडी. सटाण्याच्या प्रश्नावर मात्र प्रशासन ऍक्शन मोड मध्ये. सटाणा शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी आजची प्रशासकीय आढावा बैठक पार पडली. मात्र या बैठकीत बागलांचे आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एकीकडे आमदारांची अनुपस्थिती खटकणारी असली तरी दुसरीकडे अपक्ष नगरसेवकांसह सर्व नगरसेवकांची उपस्थिती ही लक्षणीय ठरली. शहराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर यावेळी गंभीर चर्चा झाली आणि संबंधित अधिकाऱ्यांना थेट कारवाईचे आदेश देण्यात आले. सटाण्याचा रखडलेला पिण्याचा पाण्याचा प्रश्न, अपुरी आरोग्य सुविधा, शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था, बायपासचा प्रश्न, जिल्हा परिषद शाळेमध्ये पटसंख्या वाढवणे आणि नवीन इमारतींचे प्रस्ताव, या सर्व मुद्द्यांवर ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न या बैठकीतून दिसून आला. दरम्यान ही बैठक राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरपालिका प्रशासन आणि विविध विभागाचे अधिकारी व अभियंते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत वातावरण शांत आणि सकारात्मक असलं तरी आमदार नसताना विकासाच्या बैठका किती प्रभावी ठरणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सटाण्याच्या विकासासाठी शब्द नव्हे तर प्रत्यक्ष कामाची गरज आहे. आता प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी किती जलद होते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले. प्रखर न्यूज साठी भगवान पवार सह भैया साहेब माळी, सटाणा. अधिकारी महोदय, पत्रकार मित्र, मागच्या काळामध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान येणाऱ्या काळामध्ये सटाणा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 1-2 मिनिट आपण बैठक घेऊन असा निर्णय त्या ठिकाणी झाला होता. आणि आज मला चांगलं आठवतं की त्याही काळामध्ये सटाणा शहराचा प्रमुख रस्ता बायपास पुनर्प्रकल्पातून सटाणा शहराला येणारं पिण्याचं पाणी, भुयारी गटार, नवीन क्रीडांगण, घरपट्टी आणि पाणीपट्टी कमी करणं आणि यशवंतराव महाराज यांचं भव्य स्मारक या विषयांवर आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली होती. आज आपण विविध मुद्द्यांवर या ठिकाणी त्या विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा संपन्न केलेली आहे. कोणत्या कामाला किती दिवसांमध्ये तो विषय मार्गी लागला पाहिजे याही संदर्भामध्ये चर्चा संपन्न झालेली आहे. त्यातल्या प्रामुख्याने नॅशनल हायवे आणि वॉटर सप्लाय हे 2 गंभीर विषय आहेत आणि आपला निर्णय झालेला आहे. त्याप्रमाणे दोन्ही विभागाचे अधिकारीगण त्या विषयावर निश्चितपणे मार्गक्रमण करतील. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जे काही मंत्रालय पातळीवरचे प्रस्ताव असतील, नगराध्यक्ष महोदय, सन्माननीय नगरसेवक महोदय, CEO, म्हणजे तुम्ही तर पाठपुरावा करणारच आहे, परंतु त्या प्रस्तावाची एक प्रत आपल्या ऑफिसला पण जर दिली तर आपलं ऑफिस पण समांतर त्या गोष्टींचा त्या ठिकाणी पाठपुरावा करेल आणि लवकरात लवकर विषय कसे मार्गी लागतील
त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आपण सगळे मिळून काम करू. मला व्यक्तिगत जर विचाराल तर पिण्याचं पाणी, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता या विषयांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आरोग्याच्या संदर्भामध्ये आपला दवाखाना जे काही असेल की जेणेकरून स्थानिक पातळीवरच हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाची ही योजना आहे. तिथे काही जर असुविधा असतील तर त्यालाही आपण प्राधान्य देऊया. आताच्या घडीला 7 जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधी, नगरसेवक महोदयांना विश्वासात घेऊन या आठवड्याभराच्या आत शिक्षण विभागाकडे तुम्ही सादर करा. त्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल. अंगणवाडीच्या संदर्भामध्ये ज्या काही आपल्या मागण्या आहेत, मला वाटतं तर जागा जर आपण उपलब्ध करून दिली तर त्याचं एक टाईप प्लॅन मॉडेल शाळेचं त्या शासनाच्या वतीने उपलब्ध आहे आणि 11.5 लाख रुपयाचा निधी त्या अंगणवाडीच्यासाठी आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. आणि म्हणून त्याही संदर्भातला प्रस्ताव आपण तात्काळ तयार करा. ज्या ज्या काही सूचना केलेल्या आहेत मी स्वतः त्याचं नोंद केलेली आहे. कामं लवकरात लवकर झाली पाहिजे. नगरपालिकेची कार्यालयाची इमारत झाली पाहिजे. पंचायत समितीची इमारत झाली पाहिजे. नदी संवर्धनाचा प्रकल्प व्हावा. श्रीराम मंदिराचं काम अपूर्ण आहे. मोकाट जनावरे, कुत्रे, 7 फुटी रोड आणि इतरही ज्या काही सूचना आपण बैठकीमध्ये केलेल्या आहेत त्या प्रत्येक सूचनेची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जी कामं नगर परिषदेच्या पातळीवर शक्य आहेत ती कामं नगर परिषदेच्या पातळीवर आपण मार्गी लावू. काही कामं ज्या विभागांच्या माध्यमातून आपण पुढे नेत आहोत त्या विभागांच्या माध्यमातून निधी आपण उपलब्ध करू. काही कामांच्यासाठी सर्व नगरसेवक महोदयांना विनंती आहे की तुम्ही याचा कार्यक्रम तयार करत असताना साहजिक आहे की जो ज्या भागात निवडून येतो त्या भागाचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या वॉर्डमध्ये एक मर्यादित रकमेचे 3 कामं आपण सुचवा आणि शहर पातळीवरचे प्रमुख 5 कामं तुम्ही सुचवा की ज्या कामांच्यासाठी मग जिल्हा पातळीवरून किंवा स्टेट पातळीवरून निधी आपल्याला उपलब्ध झाला पाहिजे. त्यासाठीचा मी स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा